विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील 19व्या कवितेचा अभ्यास करणार आहोत. तू झालास मूक समाजाचा नायक. याचे कवी आहेत ज.वी. पवार, 1944. प्रसिद्ध कवी, कादंबरीकार. 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतील प्रमुख लेखक. बलिदान ही कादंबरी, नाकेबंदी हा काव्यसंग्रह, वडवानल ही दीर्घ कविता, उच्छ्वास युगंधराचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही संपादने. आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ ही राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चौदार तळ्याचा जो सत्याग्रह केला, त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढी सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण केली, अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेत करण्यात आले आहे. ज्या महाडच्या तळ्याचे पाणी बहिष्कृत समाजाला प्राशन करण्याची मुभा नव्हती, त्या तळ्यावर जाऊन बाबासाहेबांनी सत्याग्रह करून ते महाडचे चौदार तळे बहुजन समाजासाठी खुले केले. त्यांच्या शब्दामध्ये जीव होता, त्यांच्या संघर्षामध्ये तळमळ, प्रखरता, जिद्द होती. हे कर्तृत्व या कवितेतून कवी ज.वी. पवार यांनी मांडले आहे. कवी म्हणतात, तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले. वर्णव्यवस्थेच्या क्रूर दुष्ट चक्रात खितपत पडलेल्या शोषित आणि पीडित जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा संग्राम केला. या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या महानायकाला या कवितेतून कवींनी अभिवादन केले आहे. कवी म्हणतात की, हे महानायका, तू या शोषित वर्गासाठी लढा द्यायला निघाला होतास तेव्हा काळोखाचं साम्राज्य होतं. म्हणजे दुःख, दैन्य, दारिद्र्य व सामाजिक असमता यांच्या अंधाराने शोषित वर्ग त्रासलेला होता. सतेज किरणांनी न्हायलेल्या उमेदीच्या सुखाच्या सूर्यफुलांनी साथ दिली नाही. तू एकाकी होतास तरी डगमगला नाहीस. तू बुरसटलेल्या विचारांच्या पारंपरिक वाटेने जायचे नाकारलेस आणि नवविचारांचा, जागृतीचा मार्ग खाचखळग्यांनी भरलेला अतिशय खडतर होता. खड्ड्यांनी म्हणजेच अडचणींनी, संकटांनी तुझे स्वागत केले. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविला असं नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत. अशा या प्रतिकूल परिस्थितीची पर्वा तू केली नाहीस, त्यावरही तू मात केलीस आणि नवविचारांच्या प्रेरणांचा नवीन इतिहास तू घडवलास. आतापर्यंत वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या, अन्याय सहन करणाऱ्या जनतेचा तू नायक झालास आणि दुर्लक्षित असलेल्या, बहिष्कृत असलेल्या भारतीय समाजात तू जागृती आणलीस आणि नवचैतन्य आणलेस. त्यांच्यात तू आत्मविश्वास जागा केलास. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चौदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे. तुझ्या अपरिमित प्रचंड ज्ञानाच्या सामर्थ्याने तू संग्रामाचे रणशिंग फुंकलेस. अन्यायाविरुद्ध बंड करण्यासाठी तू सज्ज झालास. गुलामगिरीत खितपत पडलेल्या बांधवांच्या पायातल्या गुलामगिरीच्या साखळ्या तू तोडून टाकल्यास आणि एखाद्या युद्धात सैनिकांना सज्ज करावे, तयार करावे तसे चौदार तळ्याच्या संग्रामासाठी सर्व दलित बांधवांना तळ्याच्या काठी उभे केलेस. तुझे शब्द असे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावेत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली. कवी पुढे म्हणतात, सर्व महाकाव्यांनी तुझ्या चरणाशी नतमस्तक व्हावे असे तुझे संघर्षमय शब्द होते.
हातातल्या सर्व काठ्या बंदुकाहून बरसाव्यात असा तुझा अनोखा संघर्ष होता. तुझ्या बुलंद घोषणेमुळे आकाश हादरून गेले आणि पृथ्वी डळमळू लागली आणि बघता बघता चवदार तळ्याच्या पाण्याला आग लागली, म्हणजेच संघर्ष पेटला. आज 50 वर्षांनी अनुभवतोय. सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत, भिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. या चवदार तळ्याच्या संग्रामाला आता 50 वर्षे उलटून गेली आहेत. कवी ज.वी. पवार म्हणतात, 50 वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभव पाहतो. अजून ज्या सूर्यफुलांनी भूतकाळात पाठ फिरवली होती, म्हणजे सर्व सुखांनी तुझ्याकडे पाठ फिरवली होती, ती सूर्यफुले अजून तुझा ध्यास घेत आहेत. पुन्हा संघर्ष करण्यासाठी संघर्षाला प्रवृत्त करणारे बिगुल तुझी वाट बघत आहे. चवदार तळ्याचे पाणी आता थंड पडले आहे. संघर्ष मावळला आहे, पण चवदार तळ्याचे पाणी आजही पुन्हा पेटण्यासाठी आसुसले आहे. म्हणजे शोषितांची परिस्थिती फारशी चांगली नाही, असे कवी म्हणतात आहेत. बहिष्कृत समाजाला बाबासाहेबांनी आत्मविश्वास दिला आणि त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या बळावर शोषित जनतेच्या पायातल्या गुलामगिरीच्या बेड्या मुक्त केल्या. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला आणि अशा प्रकारे पीडित आणि शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले. अज्ञान, दारिद्र्य, जातीयता यांच्या चिखलात रुतून पडलेल्या समाजाला बाबासाहेबांनी बाहेर काढले. त्याला पृथ्वीच्या पाठीवर सन्मान मिळवून दिला, प्रखर आत्मविश्वास दिला. या लढ्याच्या काळात दलितांनी बाबासाहेबांना पूर्ण साथ दिली. पण आता मात्र दलित समाजामध्ये तेज मावळले आहे, तो थंड झाला आहे. तेव्हा या दलित समाजाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व ताकदीनिशी उठावे आणि पुन्हा एकदा विषमतेविरुद्ध लढायला सिद्ध व्हावे, अशी इच्छा कवी व्यक्त करतात. हाच या कवितेचा संदेश आहे.